हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं, सोके सोके सोके। जय शिवराय भावनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त प्लस आपल्या सबस्क्रायबरच्या मनावर होणार आहे मित्रांनो. सॉंग आता तुम्हाला कोणतं आहे ते समोर आपल्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. त्याने कमेंट सुद्धा केली या सॉंग वरती व्हिडिओ बनव म्हणून. तर त्या सॉंग वरती मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर सॉंग कुठला आहे कोणता आहे तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. तो पण मित्रांनो तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करायची, त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त एकदम इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ जितकं पण आपण मटेरियल प्रीसेट यूज केलेला आहे, तर त्याच्या डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट एकदम सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी तुम्हाला तिथून मटेरियल डाउनलोड काय प्रॉब्लेम आला तर त्याच्यापेक्षा एकदम बेस्ट पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. तर मित्रांनो आपण आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सुद्धा मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. त्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुमच्याकडे जर कॅपकट प्रोचं 2026 लेटेस्ट व्हर्जन अवेलेबल नसेल ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. ओके. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि आपलं दुसरं चॅनल उघडलं आहे AI टेक आधीचं. त्या चॅनलवरती सुद्धा 3 व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत, एकदम जबरदस्त व्हिडिओ मित्रांनो. त्या सुद्धा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या चॅनल सबस्क्राईब करा, त्याचे व्हिडिओ वॉच करत जा. त्या चॅनलवर सुद्धा आपण बेसिक टू ऍडव्हान्स AI व्हिडिओ शिकवण्याचे प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो चला कुठला वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर काय आपण जे आपला फोन आहे त्याच्या पेन स्क्रीनवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले 2 आपले जे आहेत ॲप्लिकेशन ते बघायला मिळणार आहे. तर आता आपलं कॅपकट प्रो म्हणल्यावर पॉक्स VPN तर वापरावंच लागणार आहे. आता VPN म्हणजे पॉक्सी वापरतो मी. जर तुमच्याकडे दुसरं कोणतं असेल तर ती कनेक्ट करून घ्या. मी पॉक्स वापरतो मित्रांनो. पॉक्स VPN सुद्धा चांगला आहे, कारण जास्त करून ते नेटवर्क इश्यू येत नाही. ओके. VPN आहे ते VPN कनेक्ट करून घेऊयात. आपलं VPN जे आहे ते ऑलरेडी कनेक्टेड आहे. ओके. आता कॅपकट प्रो ओपन करायचं घ्यायचं. कॅपकट प्रो आपण ओपन केलेलं आहे सिंपल अशा प्रकारे. इथं न्यू व्हिडिओ आहे, या न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. एक तुम्हाला अशा प्रकारे 16 सेकंदाचा व्हिडिओ दिला असेल. हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. सिंपल काय करायचं, हा व्हिडिओ तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करून घ्या. तर काय करायचं, सिंपल व्हिडिओवरती क्लिक करायचं. यांची व्हिडिओची जी एंडिंग आहे ती एंडिंग कट करायची आहे. व्हिडिओवरती क्लिक करून ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. हे बघा इथे एक्सट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे सिंपल. आता बीट टू बीट आपले जे बीट आहेत ते ॲड करून घ्यायचे. तर बघत आपण आपले बीट कुठे आहेत ही बघा. इथं एक 1 बीट असा ऑप्शन असेल ते आपलं इथं बीट असणार. ओके. ही बघा सिंपल. ही एक इथं एक आहे, इथं एक बीट आहे. ओके. तर आपली जी बीट आहे ते बीट घेऊयात आपण ॲड करून. इथं एक आहे. ओके. तर बीट जास्त काय अवघड नाहीत मित्रांनो. इथं एक बीट आहे. आता इथं काय, इथं सगळ्यात छोटे छोटे बीट आहेत. हे बघा अशा प्रकारे. हे बघा म्हणजे एकदम 2-2 सेकंदाच्या अंतरावर बीट लावून घ्यायचे अशा प्रकारे. अवघड नाही मित्रांनो काही सुद्धा. इथं एक आहे बीट. आता इथं एक आहे, इथं एक, इथं एक, इथं एक. ओके. ही बघा इथं एक आहे. ही बघा एक इथं, एक इथं, एक इथं, एक इथं, एक इथं. झालं एवढं कुठं ना. आता आपलं फोटो आपलं व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली रोज स्क्रॉल करायचं ऑप्शन आहे बघा एक रिप्लेसचं. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, फोटोजवरती यायचे. तुम्ही जो फोटो ॲड करणार असेल फोटो ॲड करून घ्या. तर मी जो फोटो ॲड करायचा आहे मला ती फोटो ॲड करून घेतो. समजा आता मला हा फोटो ॲड करायचा आहे. हे बघा हा फोटो ॲड करून घ्या. फोटोला झूम करायचं आहे. आता बीट टू बीट आपला जो फोटो आहे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे. तर आपण फोटो स्प्लिट करून घेऊयात. हे बघा छोटे छोटे बीट आहेत, थोडं सांभाळून. ओके. आपलं बीट आपण घेऊयात स्प्लिट करून पटपट. ही छोटी बीट असल्यामुळे थोडा टाईम लागणार आहे मित्रांनो आपल्याला. ओके. ही बघा
तर ही बघा अशा प्रकारे आपले जे फोटो आहेत फोटो आपण क्रिएट करून घेतलेले आहेत. तर आता काय करायचं यामध्ये फोटो ट्रान्झॅक्शन वगैरे सगळे ॲड करायचे. तुम्हाला डायरेक्ट आपल्याला दाखवतो मेन व्हिडिओवरती. ओके, तर मित्रांनो आपला जो मेन व्हिडिओ तर ते आपण मेन व्हिडिओवरती आलेलो आहे. आता हा जो 1 नंबरचा फोटो आहे 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, खाली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, कॉम्बोवरती यायचं डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आहे बघा इथं. कोणता डिस्टोर्ट राईट, तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचा आहे. ओके, समोर यायचं आहे एक ॲनिमेशनवरती क्लिक करायचं 2 नंबरच्या फोटोपाशी येऊन डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, परत डिस्टोर्ट राईट याच्या समोरच्या फोटोपासून डिस्टोर्ट लेफ्ट. ओके, याच्या समोरच्या फोटोपासून राईट इथं लेफ्ट. आता म्हणजे इथं लेफ्ट नाही आहे, इथं राईट झाला का तर तिथं एक ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन आहे, हा ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन असेल, हा ॲड करायचा. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, सगळ्यात मोठा फोटो आहे. एक ब्लेंड झूम नावाचं ॲनिमेशन आहे, ब्लेंड झूम, तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं या मोठ्या फोटोला. ओके, समजलं. आता आपले छोटे फोटो आहेत, छोटे फोटो थोडासा स्क्रॉल करा, ॲनिमेशनवरती यायचं आहे. एक तुम्हाला इफेक्ट सांगतो, इफेक्ट असणार आहे एक डायनॅमिक शेक नावाचा. डायनॅमिक शेक ही बघा अशा प्रकारचा 2 नंबरची इफेक्ट आहे. तर डायनॅमिक शेक जितके आपले छोटे फोटो आहेत ही बघा सगळ्या छोट्या फोटोला ॲड करायचं आहे डायनॅमिक शेक. तर याचं एक तर इथं मोठा फोटो आहे हे बघा 4 सेकंदाचा, या मोठ्या फोटो पैसे यायचे म्हणजे इथपर्यंत डायनॅमिक शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं. समोर यायचं आहे, आता ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन आहे, या सिम्पल पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ह्या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो पैसे यायचे गाईज, एक ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे, पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. सिम्पल. याच्या समोरच्या फोटो पैसे यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, एक पॅन राईट नावाचं ॲनिमेशन असेल, पॅन राईट, तर सिम्पल ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो पैसे यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आणि पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन असेल, हा इथे ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो पैसे यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं, इनवरती यायचं आहे, एक स्विंग बॉटम नावाचं ॲनिमेशन आहे. कोणता स्विंग बॉटम, तर सिम्पल स्विंग बॉटम ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो पैसे यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, इनवरती यायचं आहे, एक तुम्हाला सांगतो इफेक्ट कोणता आहे बघूनच सांगतो. तर इथं रॉक होरिझॉन्टली नावाचं असेल, कोणता रॉक होरिझॉन्टली, तर मग सर्च मारतो ROCK रॉक, हे बघा हे रॉक होरिझॉन्टल नावाचं ॲनिमेशन आहे, हा इथे ॲड करायचा आहे. ओके, लेंथ 0.5 सेकंड ठेवा. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचे, कॉम्बोवरती यायचं आहे, एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन आहे, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट, तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती यायचं आहे, एक डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन आहे, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच, हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, एक यायचं आता कॉम्बोवरती वेव्ह अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन आपल्याला बघायला मिळणार आहे. हे बघा वेव्ह अँड स्लाईड, तर हा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन आहे, डिस्टोर्ट राईट, तर हा ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ओके, आता याचं एक लास्ट फोटो असेल, लास्ट तर नाही लास्टच्या अलीकडचा आहे, कॉम्बोवरती यायचं आहे, एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे, बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन असेल, बाउन्स 1, तर हा बाउन्स 1 ॲनिमेशन लास्टच्या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. तर याचं आपण जितके काय ॲनिमेशन आहे तर हे सगळे ॲनिमेशन आपल्या फोटोला ॲड करून घेतलेले आहेत. तर आता आपण इफेक्ट ॲड करूयात. स्टार्टिंगला यायचं 1 नंबरच्या फोटोपाशी, हे काय करायचं व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे ट्रेंडिंगवरतीच. तर डायमंड झूम नावाचा इफेक्ट या फोटोला डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे आणि लेंथ जेवढी येते तेवढीच ठेवून घ्या. ओके, काही नाही म्हणजे सगळे जितके छोटे फोटो आहेत 3 सेकंदापर्यंत ठेवून घ्यायचे आहे. आता येते 3 सेकंदाच्या समोरच्या फोटोपाशी मोठ्या काय करायचं, एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे, टेक्नॉलॉजी 2 नावाचं ॲनिमेशन इफेक्ट असेल टेक्नॉलॉजी 2, तर सिम्पल टेक्नॉलॉजी 2 नावाचा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. लेंथ 1 फोटोपर्यंत ठेवायची आहे. आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, एक फिगर ग्लर नावाचा इफेक्ट आहे, फिगर ग्लर, तर सिम्पल हा इफेक्ट ॲड करायचा आहे. फिगर ग्लरची लेंथ 6 सेकंदापर्यंत ठेवायची. ओके, आता हे छोटे फोटो आहेत, आता याचे 10 सेकंदापाशी. ओके, 10 सेकंदापाशी आलो तर आपण आता याचे एक व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती इफेक्ट बघायला मिळणार आहे, शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. शेक नावाचा इफेक्ट आहे, तो इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ॲडजस्टवरती यायचं आहे, स्पीड आणि इंटेन्सिटी तुमच्याकडून सेट करा, तर मी एक 20 ते 25 केली असेल, अशा प्रकारे दोन्ही तितकेच ठेवायची. ओके, आता आणखीन स्टार्टिंगमध्ये 10 सेकंदापाशी यायचं आहे, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, पार्टीवरती यायचं मित्रांनो, एक स्ट्रोब नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळणार आहे, स्ट्रोब, तर स्ट्रोब नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याची लेंथ काय करायची स्ट्रोबची
एकदम एंडिंगपर्यंत वाढून घ्यायची आहे. बाकीला ॲडजस्टची काही गरज नाही, स्पीड वगैरे फुल ठेवून घ्या. आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे, परत पार्टीवरती यायचं आहे. थोर्ब नावाचं इफेक्ट आहे, थोर्ब. तर थोर्ब नावाचं इफेक्ट ॲड करायचं, लेंथ याचीसुद्धा लास्टपर्यंत वाढवायची आहे. तर आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती यायचं आहे. बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट आहे, बटरफ्लाय ड्रीम. तर सिम्पल हा बटरफ्लाय ड्रीम नावाचा ॲनिमेशन इफेक्ट याला ॲड करून घ्यायचा आहे. तर याचं आपले जितकी इफेक्ट आहेत तर सगळे आपण इफेक्ट ॲड केले. आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचे. त्याच्यासाठी स्टार्टिंगला यायचं आहे, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. इफेक्ट आपल्याला सर्च मारायचं आहे व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा. तर सिम्पली व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. हा इफेक्ट ॲड करून घेतल्याच्यानंतर याची लेंथ काय करायची, एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके मित्रांनो, एंडिंगपर्यंत लेंथ वाढवायची म्हणजे आपलं काय होईल, इफेक्ट एकदम भारी दिसणार आहे. सिम्पल आपण सगळे इफेक्ट ॲड केलेत. आपण एक ट्रान्झॅक्शन ॲड करूयात. सिम्पल ट्रान्झॅक्शनवरती यायचं आहे. हे बघा, या व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. इथं लाईटवरती यायचं मित्रांनो, याला वर ढकलायचं अशा प्रकारे सेटरला. एक ब्लेंज नावाची इफेक्ट आपल्याला बघायला मिळत आहे, ब्लेंज. सिम्पल हा ब्लेंज नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. या ब्लेंजची लेंथ 0.1 सेकंड ठेवायची म्हणजे एकदम 0. याला अशा प्रकारे खाली घ्यायचं आहे. इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन येते बघा, हे बघा अशा प्रकारे. सिम्पली अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे म्हणजे आपले जितके इफेक्ट आहेत इफेक्ट सगळ्या ट्रान्झॅक्शनात जाऊन बसणार आहे. ओके, तर सिम्पल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे एकदम जबरदस्तरित्या बनवून रेडी झालेला आहे. काय करायचं बरं, इथं एक्सपोर्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आणि आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा. तर मित्रांनो व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायचे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा तर असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तर भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि आपले मागची व्हिडिओ एकदम जबरदस्त टॉपिकचे बघत राहा. तर भेटूया नवीन एका व्हिडिओ